नमस्कार मित्रांनो, करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत कोणत्याही गावाची मतदान यादी कशी चेक करायची आणि तेही मोबाईल मधून। तुम्ही कोणत्याही गावात असा, महाराष्ट्रात असो, महाराष्ट्राच्या बाहेरच्या असो, कोणत्याही राज्याची, कोणत्याही गावाची मतदानाची यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पीडीएफ काढून घेऊ शकता। किंवा तुमचं एखादं मतदान कार्ड हरवलं असेल आणि तुम्हाला मतदान कार्डाचा नंबर माहिती नसेल तर तो नंबर माहिती केल्याशिवाय तुमचं मतदान कार्ड निघत नाही। त्यामुळे ते जरी असलं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या गावची यादी डाउनलोड करून तुम्ही त्यामधून तुमचा मतदान कार्डाचा नंबर शोधू शकता। त्यामुळे प्रत्येक गावाची यादी यामध्ये निघू शकते। प्रत्येक गावात किती वोटर आहेत, लेडीज, जेंट्स वगैरे अशी सर्व माहिती त्या पीडीएफ मध्ये मिळते। तर चला वेळ न घालवता आपण सुरू करूया व्हिडिओ। आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो। कारण या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल। हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्टेट टाकायचं आहे, तुमचं जे काही असेल ते। तुम्ही आता यामध्ये महाराष्ट्र राज्य सोडून अन्य कोणत्याही राज्याची तुम्ही मतदान कार्डाची जी काही पीडीएफ आहे ती डाउनलोड करून घेऊ शकता। कोणत्याही गावाची तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून। त्यामुळे आपलं महाराष्ट्र आहे, आपलं महाराष्ट्राचं सिलेक्ट करूया। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जी डिस्ट्रिक्ट विचारलेला आहे, जिल्हा जो काही तुमचा आहे जिल्हा इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। जिल्हा टाकल्यानंतर तुमचं जे काही असेंब्ली म्हणजे तुमचा तालुका जो काही आहे तो इथे येईल। त्यामध्ये सर्च करून तुमचा जो काही तालुका आहे तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज विचारला आहे, लँग्वेज विचारला त्यामध्ये तुम्ही मराठी, इंग्लिश कोणतेही करू शकता। त्यानंतर इथं जो काही कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा तुम्हाला आहे असा इथं टाकून घ्यायचा आहे। हे टाकल्यानंतर बघा तुम्हाला खाली अशा पूर्ण लिस्ट येतील। पूर्ण ज्या काही तुमच्या गावच्या लिस्ट आहेत तिथं आसपासच्या त्या सर्व लिस्ट इथे येतील। त्यानंतर इथं खाली बघा शो 20 रेकॉर्ड असं येते, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला म्हणजे 50 तुम्ही सगळे रेकॉर्ड बघू शकता। इथं ओके केल्यानंतर बघा तुम्हाला सर्व गावांची लिस्ट इथे येतील। त्यामध्ये तुमचं जे काही कोणतं गाव आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यामध्ये बघा आपण हे असं सिलेक्ट केल्यानंतर 50च्या 50 लिस्ट जे काही त्यांचे असतील ते रेकॉर्डच्या 50 लिस्ट इथे आले आहेत। यामध्ये नसेल तर इथे एक दिसते, खाली शेवटच्या कोपऱ्यात एक मध्ये दिसते। इथे 2-3 असे जर ऑप्शन दिसत असतील, तुमच्या तालुक्यात अगदी भरपूर नाव असेल तर 2-3 ऑप्शन दिसतील, त्यावरती जाऊन तुमच्या गावाचं नाव सर्च करू शकता। किंवा या सर्च बार मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे। आता यामध्ये मुख्यत्वे जी काही मुख्य गाव आहेत त्या गावांची नावं इथे खाली आहेत, काही गावांची नाहीत। आता मी काही विशेषाच्या गावांची नावं टाकतो। मोठ्या तालुक्यातील जर मोठी गावं असतील लोकसंख्येने तर त्यांची गावांची नावं इथे खाली येतात। हे जे मी काय टाकलेलं आहे नाव त्याचं खाली इथं आलेलं आहे। पण दुसऱ्या एक गावाचं नाव टाकतो या तालुक्यातलं तर ते गावाचं नाव इथं येत नाही। मी या गावाचं नाव टाकलं, बघा या गावाचं नाव टाकलं इथं खाली येत नाही, आपल्या गावाचं नाव इथं आलेलं नाही। तर काय करायचं, तर हे जे आपल्या गावाचं नाव आहे या गावाच्या शेजारी आसपास कोणतं एखादं मोठं गाव आहे का हे चौकशी करायचं आपण। त्या गावात जर असेल तर आसपासचं गाव कोणतं आहे, बाबा आसपास एखाद्या या गावाच्या आसपास एक 5 किलोमीटरवर दुसरं गाव आहे तर त्या गावाचं नाव या लिस्टमध्ये आहे का बघायचं। तर त्या गावाचं नाव या लिस्टमध्ये असेल, बघा त्या गावाच्या आसपास 5 किलोमीटरला जे एक गाव आहे ते गाव मी इथं सर्च केलेलं आहे। ते गाव सर्च केल्यानंतर मला इथे 3 पीडीएफ आलेले आहेत। आता तुम्हाला हे थोडं कष्ट घ्यावं लागणार आहे, कारण त्यांची लिस्ट मोठी असल्यामुळे त्यांनी डिवायडेड ज्या काही गावांना पोस्ट नाहीत किंवा जे काही छोटी छोटी गावं आहेत, गाव कसबे जे आहेत त्यासाठी त्यांनी एका ऍडिशनल याच्यामध्ये ऍड केले आहेत। आता या गावामध्ये 3 पीडीएफ त्यांनी दिले आहेत, बघा 3 पीडीएफ दिले। या 3 पीडीएफ तुम्हाला चेक करावं लागतील। त्यामध्ये तुम्हाला कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो। एक आपण यातली जे काही जनरल इलेक्शन ते 2024 दिसते फायनल मधलं ते आपण डाउनलोड करून घ्या। आता ते डाउनलोड करूया आपण। मित्रांनो बघा इथं आपली पीडीएफ डाउनलोड झालेली आहे, आपण ती पीडीएफ ओपन करून बघूया। बघा ती पीडीएफ ओपन झाल्यानंतर जे काही मी गाव टाकलं होतं त्या गावाचं जी काही तिथं नियर म्हणजे मंदिरं वगैरे आहेत ते सर्व इथं गोष्टी इथं यामध्ये आलेल्या आहेत। त्यामुळे ही पीडीएफ जवळजवळ 58 पानाची आहे। तुमची त्या गावामध्ये किती काही नावं असतील त्या सर्वांची बघू शकता तुम्ही इथं पीडीएफ आलेली आहे। तर तुमचं जे काही तुमचं गाव अजूनही यात आलेलं नसेल तर बाकीचे जे उरलेल्या 2 पीडीएफ आहेत त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता। तर ही अशी 2024 ची ओरिजिनल जी काही पीडीएफ होती ती पीडीएफ आहे। तर तुम्ही अशी कोणत्याही गावाची पीडीएफ तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून डाउनलोड करू शकता। मित्रांनो तुम्ही जर नवीन नोंदणी केली असेल आणि तुमचा नंबर जर हरवला असेल किंवा तुमचा मतदान कार्डचा नंबर हरवला असेल तर तुम्हाला काही माहित नसेल तर तुम्ही तुमच्या गावाचं ते सर्च करून तुम्ही त्यामध्ये तुमच्या मतदान कार्डचा नंबर इथून घेऊ शकता। तर इतकी सोपी ही प्रोसेस होती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करून विचारू शकता। आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना देखील शेअर करायला विसरू नका। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर परत भेटू एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।